गोंदियातील शेतकऱ्यांचं वादळी वाऱ्यामुळे लाखोंचं नुकसान। अर्जुनी बोरगाव तालुक्यातील मका पीक जमीनदोस्त। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची कार्यवाही करण्यात यावी, शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये 8 गावांमध्ये पाणी टंचाई। गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण। उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयात मागणी। लातूर शहरातील अनेक भागात पिवळसर पाण्याचा पुरवठा। काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी घेतली दखल। धाराशिवमध्ये गोंधळाच्या कार्यक्रमात नागरिकांना जेवणातून विषबाधा। उपजिल्हा रुग्णालयामध्ये 16 जणांना उपचार सुरू। कार्यक्रमात जेवलेल्यांना त्रास झाल्याची नातेवाईकांची माहिती। चितळेंच्या नावाखाली बनावट बाकरवडीची विक्री। बनावट बाकरवडीची विक्री करत पुणेकरांची फसवणूक। तर चितळे बंधू मिठाईवाल्यांची अधिकृत माहिती वापरल्यानं आर्थिक नुकसान। नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं 30 ते 35 विद्यार्थ्यांना विषबाधा। नांदेडच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू। पुण्यातल्या 12 धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई होणार। धर्मादाय अधीक्षकांची माहिती। पुणे बंगळुरू महामार्गावर प्रवासी बसला आग। खेड शिवापूरच्या जवळ एका प्रवासी बसला भीषण आग। आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।